विशेष सूचना. एपिसोडमध्ये मांडली जाणारी मतं ही आमची वैयक्तिक मतं असून त्यातून आमचा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. आम्ही मांडलेली मतं ही काळाच्या ओघाने बदलणारी असू शकतात. आम्ही कुठल्याही विषयातले तज्ज्ञ नाही याची श्रोत्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. नमस्कार, मी संयुक्ता आणि मी मृण्मयी. शिळोप्याच्या गप्पा या आमच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज तू काय वाचलंस आत्ता सध्या इतक्यात, आणि तू आज कशाबद्दल बोलणार आहेस संयुक्ता? मी एक अतिशय इंटरेस्टिंग पुस्तक वाचलंय आणि त्या पुस्तकाचं नाव आहे बुलेट्स ओव्हर बॉम्बे. जसं नाव किंवा इव्हन जे पुस्तकाचं कव्हर पेज होतं, फ्रंट कव्हर होतं, तर त्याच्यावरून मी जेव्हा ट्रेनमध्ये जाता येता वाचत असायचं ते खूप जरा काय म्हणतो असं भडक नाही म्हणता येणार, पण जरा खूप असं डोळ्यात असं ते दिसेल असं जरा ते कव्हर विचार होतं, त्याच्यामुळे सगळे माझ्याकडे बघत असायचे. पण पुस्तक मला कसं सापडलं आणि पुस्तक कशाबद्दल याच्याबद्दल मी आधी थोडंसं सांगते. तर काही दिवसांपूर्वी एक माझा अतिशय लाडका पॉडकास्ट शो आहे, त्याचं नाव आहे द सीन अँड द अनसीन बाय अमित वर्मा. तर मी असंच जस्ट स्क्रोल करत होते की कुठले एपिसोड्स आहेत आणि कुठला ऐकता येईल आपल्याला. तर एक एपिसोड मला दिसला ज्याचं नाव होतं द इम्पॉर्टन्स ऑफ सत्या, आणि मी जस्ट पाहिलं असं जस्ट ॲट अ ग्लान्स. मी जरा एक चाळलं शो डिस्क्रिप्शन जे होतं एपिसोडचं डिस्क्रिप्शन, तर त्यामध्ये मला एवढंच कळलं की सत्या फिल्मबद्दल तो एपिसोड आहे. आणि सत्या बऱ्याच दिवसांपासून माझ्या वॉचलिस्टमध्ये होता. मनोज वाजपेयीमुळे, मला अतिशय माझा लाडका अभिनेता आहे तो, त्यामुळे मला त्याच्यासाठी ती फिल्म पाहायची होती बऱ्याच दिवसांपासून. तर मी ठरवलं की ठीक आहे, या फिल्मबद्दल आहे तर आधी आपण फिल्म पाहूयात आणि मग आपण हा एपिसोड ऐकूयात. तर मी फिल्म पाहिली आणि एपिसोड ऐकायला सुरुवात केली आणि मग माझ्या लक्षात आलं की हा फिल्मबद्दल नाहीये, तो फिल्मवर लिहिलेल्या एका पुस्तकावर आहे. मग मी ते पुस्तक मिळवलं माझ्या युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये आणि ते हे पुस्तक होतं बुलेट्स ओव्हर बॉम्बे. तर विषय अतिशय सोपा आहे पुस्तकाचा की सत्या फिल्मवर, आणि सत्या ही एक गँगस्टर मूव्ही आहे. सो गँगस्टर फिल्मचा थोडासा इतिहास आणि बिफोर सत्या आणि आफ्टर सत्या, सो अशी साधारण एक थीम आहे. तर पुस्तक म्हणजे मी एपिसोड ऐकता ऐकता पुस्तक वाचलं. सो मला तो एक खूप वेगळा एक्सपिरियन्स होता की ऐकतही होते लेखकाबद्दल आणि त्याच्या प्रोसेसबद्दल, पुस्तक लिहिण्याच्या प्रोसेसबद्दलही मी एकीकडे ऐकत होते आणि सायमल्टेनियसली ते पुस्तक वाचत होते. सो त्या पॉडकास्टमध्ये तो लेखकाची मुलाखत आहे. करेक्ट. सो लेखकाची मुलाखत आहे. उदय भाटिया यांनी पुस्तक लिहिलंय. सो त्यांनी त्यांच्या प्रोसेसबद्दल, पुस्तक लिहिण्याच्या आणि पुस्तकाबद्दल किंवा सत्याबद्दलही अनेक किस्से सांगितलेत आणि सायमल्टेनियसली मी ते पुस्तक वाचत होते. सो तो एक खूप छान असा एक एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. सत्या हा तसं बघायला गेलं तर खूप काही ग्रेट असा सिनेमा नाही, म्हणजे ग्रेट इन द सेन्स की गँगस्टर मूव्ही मधला एक अतिशय काय म्हणूया टॉप फिल्म असं काही सत्याचं म्हणता येणार नाही, पण तरी सुद्धा एक कल्ट फिल्म म्हणून सत्या ओळखली जाते आज. तर ह्याचं काय कारण आहे वगैरे, सो हे सगळं त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आणि सत्या ज्यांनी पाहिला असेल किंवा ज्यांना माहिती असेल तर सत्या हा राम गोपाल वर्मा यांनी डिरेक्ट केलेला सिनेमा आहे. सो ही वॉज अन एक्सपेरिमेंटल डिरेक्टर इन तेलुगू फिल्म इंडस्ट्री. आणि सत्याच्या आधी त्यांचा जस्ट सिनेमा आला होता रंगीला, आपण सगळ्यांनीच पाहिला असेल, आणि प्रचंड यश मिळालं होतं रंगीलाला. आणि त्या मानाने सत्या ही अतिशय लो बजेट फिल्म होती आणि अशी खूप वेगळ्या विषयावर की फार कधी त्या विषयाला कोणी हात लावलेला नाहीये, खूप बजेट नाहीये त्या फिल्मचं, किंवा खूप असे मोठे कलाकार आहेत, मोठे म्युझिक डिरेक्टर आहे, हिरोईन आहे खूप अशी फेमस, किंवा खूप गाणी आहेत, ग्लॅमरस काही आहे, असं अजिबात नव्हतं. किंवा हॅपी एंडिंग आहे, तर अशी ही पण केस नव्हती की हॅपी एंडिंग अजिबात नाहीये ही फिल्म. तर अशी ही एक खूप बेसिक आणि साधीसुधी फिल्म होती आणि तरी सुद्धा अतिशय लोकप्रिय, म्हणजे गाणी खूप फेमस झालीच, पण फिल्म सुद्धा आज एक कल्ट फिल्म म्हणून सत्याचा उल्लेख कायम होत असतो.
त्यांनी असं सांगितलं की प्रोडक्शनमध्ये प्रचंड गोंधळ होता जेव्हा सत्याचं शूटिंग चालू होतं किंवा सत्या बनत होता. तर कुठेही नीट नोंदी नाहीत. आणि जेव्हा पुस्तक लिहिण्याची प्रोसेस चालू होती तो उदय भाट यांनी सांगितलं की प्रत्येक जण वेगवेगळी माहिती देत होतं, कारण 20 वर्षांनंतर ते पुस्तक लिहिलं गेलं, त्याच्यामुळे कोणालाच नीट आठवत नव्हतं काहीच, की एक जण काहीतरी वेगळेच सांगत होता, मग दुसरा जण काहीतरी वेगळंच सांगत होता. त्यामुळे जसाच्या तशा सगळ्या आठवणी लिहून काढणं ही एक खूप काय म्हणतात अवघड गोष्ट होती या पुस्तक घडण्याच्या मागची. आणि तसं बघायला गेलं तर पूर्ण अगदी डिरेक्टर पासून सगळ्या म्हणजे अगदी कॅमेरामॅन वगैरे पर्यंत सगळ्यांचं हे पहिलं मोठं काम होतं. म्हणजे कोणीच फार नावाजलेलं नव्हतं, त्यामुळे मिळेल ते काम करायची सगळ्यांची तयारी होती. आणि फार चॉईसेस पण नव्हते तेव्हा, कारण सगळेच काय म्हणतात प्रयत्न करत होते आणि सगळे स्ट्रगल करत होते. त्याचबरोबर मला असं वाटतं, म्हणजे मी पुस्तकही वाचलं किंवा मी फिल्मही पाहिली, तर मला असं वाटलं की सत्या ही फक्त एक गँगस्टर मूव्ही नाहीये, एक सिटी फिल्म पण आहे. कारण बॅकग्राऊंडला म्हणजे सत्या आणि भिकू म्हात्रे यांच्या आयुष्याबरोबर पॅरलली मुंबईचंही काहीतरी एक लाईफ पॅरलली चालू आहे. सो इट्स ऑल्सो अ सिटी फिल्म आणि त्याबद्दलही पुस्तकात उल्लेख आहे. तर बऱ्याच गमती जमती आणि खूप काही काही किस्से त्यांनी सांगितले, तर सगळे तर सांगणं शक्य नाहीये, पण एक खूप गमतीदार किस्सा त्यांनी असं सांगितलंय की कल्लू मामा हे जे गाणं आहे, तर कल्लू मामा हे गाणं गुलजारांनी लिहिलंय. हे तर माझ्यासाठी एक कोड आहे की मोरा गोरा अंगेलेले लिहिणारे कवी आणि तेच कवी जेव्हा कल्लू मामा हे गाणं लिहितात, म्हणजे काय लेवलची प्रतिभा असेल त्यांची. तर कल्लू मामा हे गाणं लिहून झालं आणि त्यांनी ते रामगोपाल वर्मांना दिलं की हा हे मी असं लिहिलंय. तर ते कोणालाच फार आवडलं नाही गाणं किंवा त्याच्यातले शब्द असे फार आवडले नाही. तर अनुराग कश्यप हे ही वॉज वन ऑफ द क्रू, ते रायटर होते सत्याचे. तर या सगळ्यांनी अनुराग कश्यपना पाठवलं की तुम्ही बोला, तू बोल गुलजारांची वगैरे, आणि त्यांना सांग की आम्हाला काय आवडलं नाही. तर त्यांनी सांगितलं अनुराग कश्यपनी की असं असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि आम्हाला काय फार गाणं आवडलं नाही, तर याच्याऐवजी तुम्ही एखादी गझल वगैरे लिहून द्याल का. तर ती गझल एक विशाल भारद्वाजांनी एक गझल लिहिली होती, त्याला त्यांनी चालही दिली होती. विशाल भारद्वाज हे सत्याचे म्युझिक डायरेक्टर आहेत. तर गुलजार त्याला म्हणाले की तुला काही कळत नाही ना, हे जे मी गाणं लिहिलंय हे बरोबर आहे, हे योग्य आहे. तर रामगोपाल वर्मा तरी सुद्धा तयार नव्हते, की त्यांना असं तरी स्ट्रॉंग फिलिंग होतं की नाही आपण एक गझलच तिथे त्या सीनला योग्य आहे. आणि ते विशाल भारद्वाजना म्हणाले की आपण गझलच रेकॉर्ड करूयात आणि गुलजारांना आपल्याला नंतर सांगता येईल की आम्ही गझलच रेकॉर्ड केली वगैरे. तर विशाल भारद्वाज म्हणाले की नाही हे एथिक्सच्या अगेन्स्ट आहे, सो आपण असं नाही केलं पाहिजे. तर हो नाही करता करता शेवटी हे गाणं रेकॉर्ड केलं कल्लू मामा. आणि नंतर ते इतकं हिट झालं म्हणजे कोणाच्या ध्यानीमनीही नव्हतं, इतकं हिट झालं ते गाणं. आणि तेव्हा गुलजार असं म्हणाले होते की दारू आय थिंक मी त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये एक ऐकलं होतं की दारू प्यायल्यानंतर सगळ्यांनी दिले नादान तुझे हुआ क्या है हेच गाणं म्हणलं पाहिजे, असं काही नियम नाही. एक गँगस्टर हो तो गझल कसं काय म्हणेल, म्हणजे त्याच्या तोंडी कल्लू मामाच योग्य वाटतं त्याच्या तोंडी. क्लिशे कितीही वाटलं तरी. त्याच्यानंतर दुसऱ्या एक खूप इंटरेस्टिंग गाण्याचा तर विषय निघाला, तर दुसरं एक सत्यामधलं गाणं आहे सपने में मिलती है. तर ते आहे भिकू म्हात्रेच्या तोंडचं. भिकू म्हात्रे हे मराठी कॅरेक्टर दाखवलंय, तो मध्ये मध्ये मराठी वाक्यही बोलतो त्याच्या बायकोशी किंवा इतर काही काय म्हणतो काही एक्सप्रेशन्स त्याची मराठीमध्ये आहे. पण सपने में मिलती है मध्ये बरेच पंजाबी शब्द आहेत. तर म्हणे एक मराठी माणूस आणि तो मुंबईमध्ये राहणारा मराठी माणूस आणि तो पंजाबी गाणं म्हणतोय. म्हणजे हे तेव्हा फार कोणाच्याच लक्षात आलं नाही, पण म्हणजे ते सुद्धा गाणं अतिशय हिट झालं आणि अतिशय लोकांना आवडलं. हे खूप छान 2 किस्से त्या पुस्तकात त्यांनी सांगितले. आणि जसं मी आधी सांगितलं की एक गँगस्टर फिल्म म्हणून एक सत्य आहे, पण इट्स ऑल्सो अ सिटी फिल्म, बॉम्बे सिटी फिल्म. आणि बिफोर सत्या की सत्यावर कुठल्या कुठल्या फिल्म्सचा प्रभाव होता, की गॉडफादरचा खूप प्रभाव होता सत्यावर, किंवा अनेक इतर हॉलिवूड मूव्हीज होत्या की ज्याचा सत्यावर प्रभाव होता आणि त्या सगळ्याचं मिक्सचर किंवा त्या सगळ्याचे रिफ्लेक्शन्स इन्फ्लुएन्सेस सत्यामध्ये दिसतात.
तर या पुस्तकामध्ये एक खूप 2 छान चॅप्टर्स आहेत की दे आर कम्प्लिटली अबाउट हिंदी गँगस्टर मूवीज, बॉलिवूडमधल्या गँगस्टर मूवीज, आणि ज्या फिल्म्स मुंबईमध्ये शूट झाल्यात, की मुंबई हा खूप महत्वाचा एलिमेंट आहे त्यातला. तर हिंदी गँगस्टर फिल्म्स ज्या आहेत तर त्या नुआर फिल्म्स होत्या, आणि गुरुदत्त आणि देवानंद म्हणजे नवकेतन प्रोडक्शनच्या बऱ्याच ऑलमोस्ट पहिल्या काही फिल्म्स होत्या या नुआर फिल्म्स होत्या, आणि त्याही चित्रपटांवर हॉलिवूडचा प्रभाव होता. नुआर फिल्म्स म्हणजे काय? नुआर फिल्म्स म्हणजे क्राईम ड्रामाज ज्या मोस्टली सिनिकल ॲटिट्यूड्स आणि असे मोटिवेशन्स ज्याच्यावर भर असतो. ओके. सो त्याला नुआर फिल्म्स म्हणतात. आणि 60s-70s मध्ये खूप नवीन हे आलं होतं नुआर फिल्म्सचं प्रस्थ. आणि आपल्या गुरुदत्त आणि देवानंदचे वगैरे जर का सिनेमे तुम्ही पाहिले असतील तर बऱ्याचशा या नुआर फिल्म्सच आहेत, आणि त्या ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे तो अजून एक वेगळा त्याच्यावर त्या नुआर फिल्म्सचा एक त्या ब्लॅक अँड व्हाईटमुळे एक वेगळा एक परिणाम होतो, आणि या सगळ्याचा प्रभाव सत्यावर आपल्याला दिसतो. दुसरा चॅप्टर मी म्हणले की ज्या फिल्म्स एस्पेशली मुंबईमध्ये शूट झाल्या, तर मुंबई वेगवेगळ्या चित्रपटांमधून दाखवली गेली, आणि 50s आणि 60s मधले बरेच सिनेमे मुंबईमध्ये शूट झाले. आणि काय म्हणतो, पुस्तक वाचता वाचता अनेक गाण्यांची किंवा चित्रपटांची लिस्टच दिली आहे, त्याच्यामुळे त्या सिनेमांची, जुन्या सिनेमांची आणि गाण्यांची उजळणी झाली. उदाहरण द्यायचं झालं तर लेके पहला पहला प्यार सगळ्यांचंच फेवरेट गाणं आहे ते. त्याच्यानंतर चलती का राम गाडी मधलं बाबू समजो इशारे, तर गाडी ड्राईव्ह करत करतच अख्खी मुंबई फिरले आपल्याला दिसते. त्याच्यानंतर घरोंदा आहे, छोटी सी बात, बासू चॅटर्जी आणि ऋषिकेश मुखर्जींचे बरेच सिनेमे हे मुंबईमध्ये शूट झालेले आहेत. आणि टॅक्सी ड्रायव्हर हा जो देवानंदचा सिनेमा होता, याच्यामध्ये तर ऍक्च्युअल लोकेशन्सवर जाऊन शूट केलेला तो मुंबईमधल्या ऍक्च्युअल लोकेशन्सवर मोस्ट ऑफ द शूटिंग झालंय. आणि जे मधले ट्रान्झिटचे सीन्स दिसतात ते पण ऍक्च्युअल जाऊन शूट केलेले आहेत. आणि जर का त्याच्या ओपनिंग क्रेडिट्स मध्ये सगळ्यात शेवटी स्पेशल थँक्स या सेक्शन अंडर अँड द सिटी ऑफ बॉम्बे असा एक खास मुंबईचा उल्लेख आहे. मुंबई शहर हे एक पात्र आहे सिनेमात. करेक्ट. सो ते स्पिरिट ऑफ मुंबई किंवा ती मुंबईची जादू म्हणतो ना, की आणि मला सगळ्यात जास्त हे आवडतं की एखाद्या लोकेशनवर शूट झालेला सिनेमा किंवा गाणं, आणि आपण ऍक्च्युअली जर का ती जागा माहिती असेल आपल्याला, म्हणजे जी मुंबईची लोक आहेत, तर त्यांना ते मे बी काहीतरी वेगळंच एक कनेक्शन वाटत असेल की ही आपली जागा आहे, असं ही आपल्या रोजच्या आयुष्यातली जागा आहे, आणि तिथे काहीतरी सिनेमात मोठ्या पडद्यावर जेव्हा आपण पाहतो, सो मला असं वाटतं की तो एक थ्रेड असतो की त्या सिनेमा आपल्याला एवढा का आवडतो किंवा त्या सिनेमाचा एवढा प्रभाव का असतो. तर एस्पेशली अशा ज्या फिल्म्स आहेत की ज्या ऍक्च्युअल लोकेशन्सवर शूट होतात, तर आपण पटकन कनेक्ट होतो त्या जागेशी आणि मग त्या पात्रांची आपोआपच. बरोबर. आणि बाकी अतिशय उत्तम मला असं वाटतं पुस्तक आहे, सगळ्यांनी जरूर वाचावं. मी चित्रपटांबद्दलची पुस्तकं वाचायला मला जनरली भीती वाटते. भीती इन द सेन्स मला असं वाटतं की मी ते व्हिज्युअलाइज करू शकणार नाही. सो मला असं होतं की मी फिल्म पाहीन आणि मग मी कदाचित ते पुस्तक वाचेन. पण हे पुस्तक वाचून मला असं वाटलं की नाही, फिल्म्सबद्दल वाचलं पाहिजे अजून, किंवा फिल्म टेक्निक्स बद्दल किंवा फिल्म हिस्ट्रीबद्दल. आणि ज्यांना सिनेमे पाहायला आवडतात त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावं. आणि खूप इतर अनेक गमती शूट्स मधल्या आणि वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे परसेप्शन्स त्या फिल्मकडे पाहण्याची, सो अशा सगळ्या खूप गमती दिल्यात. आणि जसं मला काय वाटतं की जे ऍक्सिडेंट्स असतात, की सत्या वॉज अन ऍक्सिडेंट, की तो योगायोगाने घडलेला सिनेमा होता, आणि योग्य वेळी योग्य गोष्टींसोबत आणि योग्य माणसं योग्य ठिकाणी एकत्र आली की काहीतरी इनक्रेडिबल गोष्टी घडतात. आणि वी जस्ट नीड टू ट्रस्ट दॅट प्रोसेस. आणि एक त्या पुस्तकाची शेवट खूप छान एका किस्स्याने केली की याच नोटवर एंड केलंय ते पुस्तक, की देवानंद आणि गुरुदत्त यांची पहिली भेट प्रभात स्टुडिओमध्ये झाली होती. आणि ती कशी झाली तर धोब्याने कपड्यांची अदलाबदल केली, की देवानंदचे कपडे गुरुदत्तला आणि गुरुदत्तचे कपडे देवानंदला दिले, आणि मग ते कपडे एक्सचेंज करायच्या निमित्ताने दोघांची ओळख झाली. आणि दोघंही तेव्हा प्रभात स्टुडिओजमध्ये काम करत होते, उमेदवारी करत होते. तर तेव्हा दोघांनी एकमेकांना प्रॉमिस केलं की माझ्या पहिल्या फिल्ममध्ये मी तुला काम देईन, इदर यू विल बी द डिरेक्टर ऑर प्रोड्युसर ऑर द ऍक्टर.
रेस्ट इज द हिस्ट्री. आपल्याला माहिती आहे गुरुदत्त आणि देवानंदचे अनेक सिनेमे, अनेक हिट सिनेमे आहेत. आणि सत्याच्या बाबतीत पण असंच मला असं वाटतं की योग्य माणसं एकत्र आली आणि उत्तम चित्रपट घडला. आणि कदाचित सत्या नसता तर गँगस्टर फिल्मचा चेहरा मोरा काहीतरी वेगळाच असता. सो हे पुस्तक मी वाचलं. तू काय वाचलंस? तू? मला भाषांबद्दल फार कुतूहल आहे. म्हणजे भाषा कशा हळूहळू पुढे पुढे येऊन डेव्हलप होत गेल्या आणि त्यांची एकात एक सरमिसळ झाली का, कसे एकमेकांमधले इन्फ्लुएन्सेस कसे होत गेले. म्हणजे सगळ्याच भाषा, भारतीय भाषा, युरोपियन भाषा, इन जनरल सगळ्या भाषा. तर अशा भाषांशी रिलेटेड मला एक मधल्या काळात पुस्तक, वॉन्डरर्स किंग्स मर्चंट्स नावाचं पुस्तक आहे. पेगी मोहन म्हणून लेखिका आहेत त्याच्या. आणि त्यांनी भारताची गोष्ट त्याच्या भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या थ्रू सांगण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे तो फार इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट वाटला मला की आपण भारताची हिस्ट्री वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी आणि वेगवेगळ्या काळांमधली आपण पाहत आलेलो आहे. वेगवेगळे इन्फ्लुएन्सेस प्रचंड भारतावर आहेत, पण भाषांच्या थ्रू भारताची हिस्ट्री. तर हे पुस्तक मी वाचलं मध्ये आणि मला फार आवडलं ते. पुस्तकाची सुरुवात जरा वेगळ्या ह्याच्यावर झाली. तिरामिसू बेर नावाचा चॅप्टर आहे आणि तिरामिसू बेर आणि भारत आणि भारतातल्या लँग्वेजेस याचा काय संबंध, असं पहिल्या चॅप्टरचं हेडिंग हे करूनच असं वाटतं. तर बेसिकली कॅनडामध्ये ग्रिझली बेर आणि पोलार बेर हे दोन वेगवेगळे अस्वलांच्या जाती आहेत आणि त्यांचे हॅबिटॅट्स वेगळे आहेत. म्हणजे इन जनरल जिथे त्यांचा विहार असतो ते सगळं ते ठिकाण वेगळं आहे. दोन्ही बेअर्स, ग्रिझली बेअर्सचं वेगळं, पोलार बेअर्सचं वेगळं. आणि त्यांचं मेटिंग सीझनही वेगळं आहे दोन्हीचा. पण हवामानातल्या बदलांमुळे झालं असं आता असं व्हायला लागलंय की मेल ग्रिझली बेअर्स जे आहेत त्यांनी त्यांचा हॅबिटॅट एक्सपांड झाला. आणि ते उत्तरेकडे गेले, हळूहळू जायला लागले आणि त्यांना मादी पोलार बेअर्स दिसायला लागले ज्या त्यांच्या मेटिंग सीझन मध्ये होत्या. आणि मेटिंग सीझन मध्ये असल्यामुळे त्यांच्यामध्ये मेटिंग होऊन पुढे जी अस्वलांचा जन्म झाला त्यांना म्हणतात तिरामिसू बेअर्स. कारण ते त्यांच्यामध्ये त्यांचा असा एक लेअर्ड लुक आहे की पोलार बेअर्सचा व्हाईट आणि ग्रिझली बेअर्सचा ब्राउनिश, कॉफी ब्राऊन पॉज आणि असं सगळं त्यांचं. आणि लेखिकेनी हे ऍज अ कम्पॅरिझन म्हणून वापरलेलं आहे भाषांकरता की भाषांच्या बाबतीतही असंच झालेलं आहे इन जनरल. आणि मग तिने ऍक्च्युली ती कॅरिबियन, तिचं रूट जे आहे ते कॅरिबियन तिचं हे आहे. ती वेस्ट इंडिज आणि त्या एरियामध्ये ती मोठी झाली आणि तिची खरं तर मातृभाषा आहे कॅरिबियन भोजपुरी. त्या काळामध्ये भोजपुरी लोक तिथे जाऊन राहिली. तर थोडंसं कॅरिबियन आयलंडची मी इतिहास सांगते की क्रिस्टोफर कोलंबसाने पहिले तो भारताच्या शोधामध्ये गेला पश्चिमेकडे आणि त्याला पहिले लागला तो वेस्ट इंडिज बेटावर आणि मग तो भारत नव्हताच. मग तिथले जे काही नेटिव्हज होते त्यांना हुसकून दिलं आणि भारतातून पुढे भारत सापडला वास्को द गामाला. भारतातून ऊसाचं पीक तिकडे नेलं आणि त्यांचा एक ट्रँगल होता की युरोपातून पहिले खाली यायचं साऊथला, वेस्टर्न आफ्रिकन जे काही एरियाज आहेत तिथून आफ्रिकन लोकांना घ्यायचं गुलाम म्हणून आणि त्यांना न्यायचं वेस्ट इंडिज मध्ये कॅरिबियन आयलंड्सवर आणि तिथे त्यांना स्लेव्स म्हणून कामाला लावायचं तिथल्या शुगर केन इस्टेट्सवरती असा. आणि मग परत युरोपमध्ये त्यांची जहाजं यायची. तर असा त्यांचा तो ट्रँगल होता. आणि हा शॉक होता आफ्रिकन गुलाम जे म्हणून जे गेले त्यांना. लिटरली त्यांना ओव्हरनाईट एकदम वेगळं, जिथे आपली कोणी भाषा बोलत नाहीत तिथे जायचं आणि परत यू कॅनॉट कम बॅक. तुमच्या फॅमिलीकडे, तुमच्या घरी तुम्ही परत ऍट द एंड ऑफ द डे येत नाही. सो तुम्हाला
काहीतरी कम्युनिकेट करायला वेगळी भाषा तयार व्हायला लागते. तर ते शुगर इस्टेट्सचे ओनर्स आणि इकडचे तिकडचे शब्द ऐकून लिटरली ते कुठलेही दोन शब्द एकत्र करून ते एकमेकांशी संवाद साधायचा प्रयत्न करायचे. आणि त्या भाषेला जी रिप्ड ऑफ भाषा, स्ट्रिप्ड डाऊन आणि अनस्टेबल जी अशी मेड अप ऑन द स्पॉट अशी जी भाषा होती त्याला पिजिन भाषा म्हणतात. आणि ह्या गुलामांच्या पुढच्या पिढ्यांनी म्हणजे त्यांची जी लहान लहान मुलं होती तर त्या लहान मुलांमध्ये जे एक इंट्रिन्सिक हे असतं तर त्या 1-2 पिढ्यांमध्ये या पिजिन भाषेची त्यांनी त्याला एक स्ट्रक्चर आलं आपोआप. कारण का ते लहान मुलांमध्ये एकमेकांमध्ये एक कम्युनिकेशन होत असतं. तर हे जे स्ट्रक्चर आणि त्यांची एक ग्रामर, सिंटॅक्स, व्होकॅब्युलरी तर या त्या मुलाबाळांनी तयार केलेली ती भाषा झाली. त्याला म्हणतात क्रिओल. आणि स्पॅनिश क्रिओल वेगळी आहे, इंग्लिश क्रिओल वेगळी आहे, फ्रेंच क्रिओल वेगळी आहे. कारण त्यावर इन्फ्लुएन्सेस जे आहेत ते स्पॅनिश कंपनी इस्टेट ओनर्सचे, इंग्लिश कंपनी इस्टेट ओनर्सचे, फ्रेंच, त्याच्यामुळे त्या भाषा वेगळ्या आहेत. पण त्यांचा जो बेसिक स्ट्रेन आहे तो बेसिक आफ्रिकन भाषांचा आहे, वेस्ट आफ्रिकन भाषांचा बेसिक ग्रामरचा स्ट्रेन. मग वरून शब्द आले फ्रेंच लोकांकडून, इंग्लिश लोकांकडून, स्पॅनिश, पोर्तुगीज अशा लोकांकडून. पण जो बेस आहे, मेट्रिक्स जे आहे ते आहे वेस्टर्न आफ्रिकन भाषांचं आणि ती झाली क्रिओल. तर लेखिकेने हे पिजिन आणि क्रिओलचा हा एक साचा दिलेला आहे. आणि मग ती बोलायला लागते भारतीय भाषांबद्दल. म्हणजे तिने सांगितलं की हे जे कॅरेबियन क्रिओल्स होते त्यांना 2 लेयर्स होते. एक व्होकॅब्युलरी लेअर जो सुपरफिशियल लेअर होता, की जो पॉवरफुल ग्रुप होता, अर्थात जे मी आता जे सांगितलं ते कंपनी इस्टेट ओनर्स होते त्यांचा, आणि एक इंट्रिन्सिक ग्रामर आणि साऊंड सिस्टीमचा लेअर. म्हणजे शब्द जरी फ्रेंच, इंग्लिश वगैरे पॉवरफुल सोसायटी मधले ह्याचे आले तरी ते उच्चार करण्याची जी स्टाईल आहे त्याला साऊंड सिस्टीम म्हणतात. तर त्याचा लेअर आणि ग्रामरचा लेअर वॉज ऑफ द मदर टंग ऑफ दोज स्लेव्स जे आफ्रिकेतून आले होते. आता हा बेस तयार झाला आणि मग ती वळते भारतीय भाषांकडे. आणि मग म्हणजे तिने असं सांगितलेलं आहे की इंडियन लँग्वेजेसना असा हा एक एक्स्ट्रा स्ट्रँड आहे जो असाच ह्या ज्या क्रिओल भाषेमध्ये जसा एक मॅटर्नल साइडचा लेअर प्रिझर्व झालेला आहे तो दॅट स्ट्रँड इज प्रिझर्वड, दॅट स्ट्रँड इज अ प्रिझर्वड स्टोरी. जी आधीच्या लोकांची जी गोष्ट होती, त्यांच्या आयुष्यांची जी गोष्ट होती ती त्यांच्या भाषेमध्ये ती प्रिझर्व होऊन त्याचा एक ठसा हे होऊन तसा तो तिला भारतीय भाषांमध्ये थोडाफार दिसतो का हे तिने पाहायचा प्रयत्न केला. आणि मग दुसरा हे आहे संस्कृत. भारत म्हणल्यावर संस्कृतनी सुरुवात झाली पाहिजे. तर हिडन स्टोरी ऑफ संस्कृत असाच चॅप्टरचं नाव आहे. आणि संस्कृत आता पहिला जे ऋग्वेद जो सगळ्यात आधीचा वेद समजला जातो, तर पहिले जे आर्य आले असं आपल्या सबकॉन्टिनेंटवर ते साधारण आले 1700 बिफोर क्राइस्ट मध्ये. आणि साधारण त्या सुमारास ऋग्वेद लिहिले गेले किंवा अपिअर झाले असं मानलं जातं. थोडंसं 100-1 वर्ष इकडे तिकडे. माधव देशपांडे नावाचे मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये एक अभ्यासक आहेत संस्कृत आणि या इंडियन भाषांमधले. ते ह्या लेखिकेचे शिक्षक, प्रोफेसर, प्राध्यापक. तर त्यांचं असं म्हणणं होतं की संस्कृतवरती द्रविडियन इन्फ्लुएन्स आहे, द्रविडियन भाषांचा. आणि तो कसा, तर नॉट ऑफ वर्ड्स, साऊंड सिस्टीमवर, संस्कृतच्या साऊंड सिस्टीमवर द्रविडियन भाषांचा इन्फ्लुएन्स आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मग लेखिका म्हणली की साऊंड सिस्टीम म्हणल्यावर म्हणे मला लगेच हे आलं रेट्रोफ्लेक्स साऊंड्स. तर रेट्रोफ्लेक्स साऊंड्स म्हणजे काय, तर आपण जीभ मागच्या बाजूला टाळूला जी लावतो म्हणजे ट, ठ, ड, ढ, ण आणि ङ, तर हे जे साऊंड्स आहेत तर हे संस्कृतच्या साऊंड सिस्टीम मध्ये द्रविडियन भाषांमधून आलेले आहेत असा त्यांचा दावा होता. तर कारण हे साऊंड्स द्रविडियन लँग्वेजेस मध्ये आहेत आता, आणि हे इंडो युरोपियन लँग्वेजेस म्हणजे पर्शियन, ग्रीक आणि लॅटिन मध्ये हे साऊंड्स नाही आहेत.
म्हणजे आपण इंग्लिशमध्ये ट किंवा हे म्हणतो, पण ती जीभ पुढे लागते, म्हणजे थोडीशी दातांच्या वर टाळूला पण पुढच्या बाजूला लागते. आणि आपण जे हिंदी मराठीतले टठ डढण आहेत ते आपण जीभ मागे लावतो. आणि सगळे साऊंड्स नाही आहे, टठ डढणपैकी सगळे साऊंड्स पर्शियन, ग्रीक, लॅटिन अशा इंडो युरोपियन लँग्वेजेसमध्ये ते नाही आहेत. तर म्हणून त्यांचा असा दावा होता की रेट्रोफ्लेक्शन हे द्रविडियन लँग्वेजेस कडून संस्कृतला मिळालेलं एक हे आहे. आणि नंतर म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटलं की हा लिंग्विस्टिक, तिने शब्द वापरला, इट इज अ लिंग्विस्टिक DNA टॅग. आणि तो म्हणजे इट मार्क्स, तो DNA टॅग असं हे करतो की ती लँग्वेज इंडियन सबकॉन्टिनेंट मधली आहे की नाही याचा तो मार्क आहे. रेट्रोफ्लेक्शन हा इट इज लाईक DNA टॅग. आणि का कारण इंडियन सबकॉन्टिनेंट मधल्या सर्व लँग्वेजेस, फक्त आसामीज सोडायची, त्यानंतर नॉर्थ ईस्ट मधल्या काही ट्रायबल लँग्वेजेस आणि लडाख आणि नॉर्दर्न नेपाळ मध्ये ज्या बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत त्यात फक्त रेट्रोफ्लेक्शन नाहीये. बाकी सर्व भारतीय भाषांमध्ये, म्हणजे अगदी अंदमानमध्ये बोलली जाणारी जी अगदी आधीची लोक जी अंदमानमध्ये आली, आफ्रिकेतून आली जी लोक ती अंदमानमध्ये पहिल्यांदा गेली, तर त्यांच्या याच्यात पण रेट्रोफ्लेक्शन आहे. मुंडा लँग्वेजेस मध्ये सुद्धा रेट्रोफ्लेक्शन आहे. आत्ताची जी पश्तो भाषा आहे, बुरुशाकी नावाची एक हुंजा व्हॅली, पाकिस्तानमध्ये हुंजा व्हॅली आहे, तिथे लिटरली ती आयसोलेटेड भाषा आहे की तिथे कुठेही रिलेटिव्ह भाषा नाही आहेत. तर त्या भाषेत सुद्धा रेट्रोफ्लेक्शन आहे. आणि मग लेखिकेला वाटायला लागलं की हे द्रविडियन लँग्वेज फीचरपेक्षा अजून काहीतरी जास्त आहे बरं का, म्हणजे फक्त द्रविडियन लँग्वेज फीचर नाहीये हे. आणि नंतर असा शोध लागला की एक मॅक्रो हॅप्लोग्रुप M नावाचा एक जेनेटिक टॅग आहे आपल्या सगळ्यांमध्ये, आणि तो तेवढ्याच साऊथ एशियन पॉप्युलेशन मध्ये ज्यांच्या भाषांमध्ये रेट्रोफ्लेक्शन आहे. मला की हे जेनेटिक हे आहे रेट्रोफ्लेक्शन हे, आणि तो जो मार्कर आहे M हॅप्लोग्रुप M, तर तो इट पासेस फ्रॉम मदर टू डॉटर, आई टू मुलगी असा तो पास होतो. तो वडील ते मुलगा जात नाही. आणि तो असा सापडायला लागला अशा लोकांमध्ये ज्यांच्या भाषांमध्ये रेट्रोफ्लेक्शन आहे. पण अजून एक ऍस्पेक्ट असा आहे की आपल्या भाषांमध्ये ऍस्पिरेटेड साऊंड्स आहेत. ऍस्पिरेटेड साऊंड्स म्हणजे काय, तर हिंदीमध्ये आपण बात आणि भात हे दोन वेगळे आहेत, किंवा ग आणि घ, ज आणि झ, द आणि ध, ब आणि भ. तर हे द्रविडियन लँग्वेज मध्ये नाहीये. हे जे ऍस्पिरेशन मधले हे जे मायन्यूट डिफरन्सेस आहेत. तर मग द्रविडियन इन्फ्लुएन्स कितपत आहे, तो फक्त रेट्रोफ्लेक्शन मधला आहे का, तर बेसिकली आपण असं ठामठोकपणे काहीच सांगू शकत नाही. कारण आपल्याला काहीच त्या काळच्या भाषांचं काहीच डॉक्युमेंटेशन नाहीये, लेखित स्वरूपात काहीच नाहीये. मग हे वैदिक लोक किंवा जे आर्य लोक आले जे म्हणतात, तर ते खरंच आले का, तर 2008 मध्ये एक मायटोकॉन्ड्रियल DNA चा स्टडी झाला. आणि तो मायटोकॉन्ड्रियल DNA तो तोही फक्त आई टू मुलगी असाच हे होता. तर त्याच्यात तर असा काही एव्हिडन्स दिसला नाही की 12,000 वर्षापूर्वी असा काही इंडियन जीन पूल मध्ये फरक पडला. आणि म्हणजे त्या मायटोकॉन्ड्रियल DNAच्या स्टडीमध्ये असं काहीच दिसलं नाही की बाहेरून लोक आली आहेत, जे आर्य लोक आले असं म्हणलं जातं. पण 2017 मध्ये अजून एक स्टडी झाला, आणि तो स्टडी जेनेटिक स्टडी तो स्टडी Y DNA क्रोमोझोम्सचा होता. आणि तो मेल लाईन ऑफ डिसेंट मध्ये जातो, वडील ते मुलगा जातो. आणि त्यामध्ये होते मायग्रेशनच्या सायन्स होत्या. तर इन्व्हेजन नाही, मायग्रेशन. तर खूप मोठा ब्रॉन्झ एज मध्ये साधारण हे मायग्रेशन झालं असावं की जेव्हा हरप्पन सिव्हिलायझेशन हे हळूहळू डिसइंटिग्रेट व्हायला लागलं होतं. आणि ते मोस्टली क्लायमॅटिक कंडिशन्समुळे झालं असावं. तिथे त्या एरियामध्ये बराच मोठा दुष्काळ पडला असावा. आणि हे जे जेनेटिक इन्फ्लक्सचा जो म्हणजे त्या अभ्यासात सापडलेला जो टाइम आहे तो साधारण म्हणजे जो इतिहासकारांनी सेट केलेला आहे, ऋग्वेद जेव्हा पहिला अपियर झाला तर ते 2 टाइम्स मॅच झाले, त्या जेनेटिक इन्फ्लक्सचा टाइम आणि जेव्हा ऋग्वेद पहिल्यांदा
अपियर झाला तो टाइम, म्हणजे साधारण 1500 बिफोर क्राइस्ट मध्ये. तर म्हणजे आर्यन्स आले, पण दे वर नॉट इन्व्हेडर्स, ते मायग्रेशन झालं त्यांचं. आणि मेनली ते मेल्स होते. तर जनरली पूर्वीच्या काळात एक्सप्लोरर्स हे जनरली पुरुष असायचे, तसेच हे पुरुष लोक आले आणि पॅट्रिलिनियल होते आणि त्यांना फारसं त्यांच्या एथनिक प्युरिटी वगैरे बद्दल फारसं काही नव्हतं. त्यांना ते असतं तर ते एक्सटिंक्ट झाले असते, ते नाहीसे झाले असते. आणि मग त्यांना पहिला त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो होता तो इथल्या लोकल बायकांशी होता, फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. मग त्यांच्याबरोबर त्यांनी लग्न केलं. पण ऋग्वेदामध्ये वृत्र नावाचा दानवाचा उल्लेख आहे. आणि हे जे दानव किंवा डेमन्स जे ऋग्वेदामध्ये हे होते ते मॅट्रोनिमिक्स आहेत. आणि मॅट्रोनिमिक्स म्हणजे आईवरून त्यांची ओळख असते, वडिलांवरून नसते, आईवरून असते. तर आणि बायकांचा जो ऋग्वेदातला उल्लेख आहे तर तो सगळ्या मेटाफर्स मध्ये, तो असा डायरेक्ट उल्लेख नाहीये. आणि त्यामध्ये ते पुरुषांना असं सावध केलेलं आहे की तुम्ही फार तुमच्या बायकांवर विश्वास ठेवू नका, खूप फ्रेंडशिप वाढवू नका. त्याच्यामुळे त्यांच्यामधले फार असे चांगले रिलेशनशिप नसणार आहेत. आणि त्याच्यामुळे अर्थात काय झालं असणार आहे की ह्या संबंधांमधून जी मुलं जन्माला आली ती सुरुवातीच्या काळात आयांबरोबर राहिली असणार आणि आयांच्या भाषा त्यांना यायला लागल्या असणार. आणि मग नंतर ती त्यांच्या वडिलांकडे जात असणार. आणि पण त्या आया कुठल्या भाषा बोलत होत्या त्याचा काहीच रेकॉर्ड नाहीये. तर मग त्या द्रविडियन भाषा होत्या का, आता ज्या द्रविडियन भाषा आहेत त्या, काही इंडस व्हॅली मधली लोक द्रविडियन भाषा बोलायची आणि मग ती हळूहळू खाली गेली, आपल्याला काहीच माहित नाही. हरप्पन सिव्हिलायझेशनचा काही द्रविडियन लँग्वेजेसशी हे आहे का? कारण का आता आपण जे रेट्रोफ्लेक्स बद्दल बोललो तर ते पूर्ण नॉर्थ वेस्ट भाषांमध्ये, नॉर्थ वेस्टर्न तो पूर्ण बेल्ट, ईस्टर्न याच्यात नाहीये रेट्रोफ्लेक्शन. आणि ते खाली द्रविडियन भाषांमध्ये पूर्ण ते रेट्रोफ्लेक्शन येतं. मग ते होतं का? आपण फक्त असू शकतं, मे बी असंच फक्त आहे. अजून एक गमतीशीर हे म्हणजे की कालिदासाचं अभिज्ञान शाकुंतल, जे साधारण खूप नंतर, ऋग्वेदाच्या बरंच नंतर, पण 1 BCE to 4 CE असं साधारण लिहिलं गेलं. तर त्यामध्ये पुरुष संस्कृत बोलतात आणि बायका प्राकृत बोलतात. तर शकुंतलेचं जे प्राकृत आहे त्याला द्रविडियन ट्रीटमेंट आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे ऍस्पिरेट जे साऊंड्स आहेत, भ च्या ऐवजी ह आहे, न च्या ऐवजी ण आहे, र च्या ऐवजी ल आहे शकुंतलेच्या ह्याच्यामध्ये. तर मग त्यावरून थोडंसं काही आपल्याला सायन्स मिळू शकतात की मग त्या संस्कृतचा थोडासा प्राकृत म्हणजे लोकल ऍक्सेंट मध्ये असलेले संस्कृत असेल. आणि परत ते असा रूल होता की बायकांनी संस्कृत बोललं नाही पाहिजे. तर मग ते एक असं सोशल स्ट्रक्चर कदाचित तयार झालं असेल की अत्यंत जी गरीब आणि फूड चेन मधली सगळ्यात खालची जी लोक असतील ती जुन्या ज्या लोकल लँग्वेजेस आहेत त्या बोलत असतील. मग मधली जी असतील ते थोडंसं प्राकृतच्या जवळ जाणाऱ्या भाषा बोलत असतील. जरा नॉन ब्राह्मण आणि नॉन मेल जे असतील ते त्यांचं थोडंसं एलिट प्राकृत असेल. आणि मग ब्राह्मण मेल जे असतील ते संस्कृत बोलत असतील. तर कदाचित असं एक सोशल स्ट्रक्चर असेल भाषांमध्ये. आणि ऋग्वेदाचं आणि संस्कृतचं असं होतं की लिखित काहीच नव्हतं, सगळं ओरली ट्रान्समिट व्हायचं. त्याच्यामुळे शुद्ध काय आणि अशुद्ध काय किंवा शुद्ध अशुद्ध आपण जे म्हणतो ते त्याला शुद्ध अशुद्ध म्हणावं की नाही हे सुद्धा मला असं हे वाटतं. आणि परत त्याच्यावर व्हर्नाक्युलर त्या ज्या तिथल्या लोकली बोलल्या जाणाऱ्या भाषा होत्या लिखित स्वरूपात काही नसल्यामुळे त्याचा इन्फ्लुअन्स येत असणार. कारण सगळं ऐकून ऐकून ओरलीत सगळं पुढे जात होतं. त्याच्यामुळे मिक्सिंग खूप होत असणार. तसं पर्शियन ह्याच्यात झालं नाही कारण सगळं लिखित स्वरूपात होतं आणि ते बरंच नंतरचं होतं. तर असं बरंच म्हणजे संस्कृतची जी गोष्ट आहे तर ती कशी असेल की त्यावर आत्ताचं जे बोललं जाणारं संस्कृत आहे. नंतर पाणिनी आणि बऱ्याच लोकांनी त्यामध्ये स्ट्रक्चर आणलं, पण कसं असेल. आणि थोडक्यात म्हणजे आपण सगळे तिरामिसू बेअर्स आहोत, अतिशय मिक्सर असं काहीतरी आपलं आहे. आणि एक छान एक कोट आहे त्या पुस्तकातला की कोट,
languages, it seemed, did not only sprout in continuity like new branches from the same tree from where they started, but were like different trees that happened to be neighbors, stretching their branches, touching each other and sharing structure. Stop quote. तर म्हणजे एक झाड आणि त्याची ब्रांच आणि त्याची एक मोठी खोड आणि त्याच्या फांद्या असं लँग्वेजचं स्ट्रक्चर नसून अनेक झाडं जी एकमेकांच्या शेजारी आहेत आणि त्यांच्या फांद्या एकमेकांमध्ये मिसळून गेलेल्या आहेत असं स्ट्रक्चर आहे. आणि फार म्हणजे मला खूपच ते सगळं इंटरेस्टिंग वाटलं. मला अजून सांगायला आवडेल की पुढचा अजून एक चॅप्टर तिने मला आता आपली मराठी भाषा मातृभाषा आहे तर एक चॅप्टर तिचं आहे हाऊ इंडो आर्यन लँग्वेजेस वेअर बॉर्न. तर त्या काळच्या ज्या लिटररी प्राकृत जे साहित्यिक प्राकृत जे होतं ते त्याचं ग्रामर बरंच संस्कृत सारखं होतं आणि त्याला केस मार्किंग होते. म्हणजे आपण संस्कृतमध्ये आपण नॉमिनेटिव्ह अक्युझेटिव्ह वगैरे अशा केसेस म्हणजे देवः देवौ देवाः प्रथमा आणि जे द्वितीया अशा ज्या केसेस होत्या तर तशाच त्या काळच्या प्राकृतला होत्या. पण हळूहळू हे सगळे मार्कर्स केसचे जे होते ते गेले. आणि आज जर आपण मराठी पाहिली तर त्याला केस एंडिंग्स नाही आहेत, त्याला पोस्ट पोझिशन्स आहेत. म्हणजे आपण इंग्लिशमध्ये प्री पोझिशन्स असतात कारण नाऊनच्या आधी येतं ते त्या नाऊन बद्दल सांगणार किंवा हे. पण मराठी हिंदीमध्ये घर में, घरात असं आपण जे लावतो तर ती नंतर नाऊनच्या नंतर पोस्ट पोझिशन झाली, त्याच्या केसेस गेल्या. तर किंवा आपली जी सगळ्यात जुनी नोन मराठी जी आहे ना तर त्याला द्रविडियन लँग्वेजेसच्या ग्रामरचा आणि सिमॅन्टिक्सचा खूप मोठा काय म्हणतो साम्य आहे त्यामध्ये. म्हणजे ऍक्च्युअल वर्ड्स नाही आहेत द्रविडियन ह्याच्यातले, पण व्याकरणात खूप द्रविडियन लँग्वेजेसचं साम्य आढळतं. तर ही जी फीचर मी आधी सांगितली की केस एंडिंग्स जाऊन पोस्ट पोझिशन झाले तर हे द्रविडियन फीचर आहे आणि ते आपल्या हिंदी मराठीमध्ये आहे पण ते संस्कृतमध्ये नाही. संस्कृतमध्ये केसेस अजूनही आहेत पण हिंदी मराठीमध्ये पोस्ट पोझिशन्स आहेत. किंवा मराठीमध्ये आम्ही आणि आपण वी म्हणण्याच्या दोन हे आहेत. आम्ही म्हणजे ज्यात तू तू नाही आहेस आणि आपण म्हणजे ज्यात तू पण इन्क्लुडेड आहेस. तर हे दोन हे जे आहेत ना तर हे मल्याळम मध्ये आहेत. टू वेज ऑफ सेईंग वी जे बाकी भाषांमध्ये नाही आहेत. तर हे कुठून आलं. आणि मग ह्या ज्या इंडो आर्यन लँग्वेजेस आहेत तर ह्यांना क्रिओल म्हणायचं का, द्रविडियन आणि संस्कृत आणि प्राकृत याचं. पण क्रिओल आणि पिजिन मधला जो केऑस होता की त्या इतका शॉक होता की ते स्लेव्स इकडे त्यांना एका रात्रीत सगळं बदललं त्यांचं आणि इट वॉज अ केऑस. तर तो केऑस असा काही अपरूटिंग झालं लिटरली. त्यांना काढून टाकलं त्यांच्या सगळ्या फॅमिलीज वगैरे मधून आणि त्यांचं लेबर फोर्स मध्ये कन्व्हर्ट झाले ते. तर तसं काही झालं नाही. त्यांना सडनली नवी भाषा हवी होती त्या आफ्रिकन गुलाम लोकांना. तसं काही आपल्या इथे झालं नाही. तर त्यांना क्रिओल म्हणावं का. तर अशी बरीच डिस्कशन्स त्या पुस्तकामध्ये आहेत. आणि एक कोट आहे मला वाचून दाखवायला आवडेल. कोट, द लिंक बिटवीन इंडो आर्यन लँग्वेजेस अँड द प्राकृत्स दे गॉट देअर वर्ड्स फ्रॉम इज समथिंग डायनॅमिक, something negotiated by the little people with the new political entity that they had to face. A group that was not able to snuff out their old languages and hand them down a new operating system, wiping their memory clean of any other traces of their past. In the very forms of the mixed languages we speak as we go about our daily lives are encoded unwritten parts ऑफ अवर लॉंग हिस्ट्री. तर बेसिकली आपण हे पुस्तक वाचून काय प्रयत्न केलाय तर ती जे हरप्पन सिव्हिलायझेशन होतं ज्याचं कशात त्यांची भाषा आपल्याला आहे पण डिकोड झालेली नाहीये आणि काय म्हणतो
त्याच्या शेड्स आपल्याला कुठे दिसतात का, आणि त्यांचा काय इतिहास होता तो आपल्याला त्याचं ट्रेसेस लावता येतात का, ह्याचा थोडासा लेखिकेने प्रयत्न केलेला आहे. आणि मी आता हे फक्त संस्कृत बद्दल आणि मराठी आपली मातृभाषा आहे म्हणून थोडंसं मराठीचे थोडेफार हे सांगितले, पण बरेच म्हणजे एक चॅप्टर आहे हाऊ द नंबूद्री ब्राह्मण्स चेंज्ड मल्याळम. तर नंबूद्री ब्राह्मण जेव्हा केरळमध्ये आले तर त्याचा मल्याळमवर कसा प्रभाव पडला. त्यानंतर टू उर्दू अँड हिंदी व्हाया तुर्की, तर टर्किश लँग्वेज, उझबेकी लँग्वेज, आणि मग आत्ताची हिंदी आणि उर्दू भाषा. त्यानंतर नागामीज म्हणजे नागालँडचे नागा लोकांची आणि आसामीज यांची भाषेची सरमिसळ मिळून आता जी नागामीज तयार झालेली आहे, आणि तिथल्या ज्या नॉर्थ ईस्ट मधल्या ज्या मगधन ह्याच्यातल्या भाषा आहेत त्याबद्दल. आणि मग इंडियन इंग्लिश, म्हणजे आपण इंग्रजांचं इंग्लिश बोलत नाही, आपण खूप वेगळं इंग्रजी बोलतो. तर ते त्यांनी कसं चेंज केलं, इंग्लिशनी भारताचं सगळंच कसं चेंज केलं. आज जे आपण इतकं इंग्रजी मिश्रित, आता सुद्धा आपण इतकं इंग्रजी मिश्रित बोलतो, किंवा डायग्लोसिझम त्यांनी सांगितलं की आपल्याला काही गोष्टी आपल्या मातृभाषेत बोलता येतात, सांगता येतात, पण काही गोष्टींकरता आपल्याला इंग्रजीच लागते, त्या आपण आपल्या मातृभाषेत बोलू शकत नाही. तर हे जे होत गेलं तर त्याबद्दल लेखिका बोलली आहे, आणि फार इंटरेस्टिंग पुस्तक आहे. आणि माझा भाषांकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप बदलला. आता मी जर्मन पण शिकतेय आणि इंग्लिशमध्ये आपलं सगळं शिक्षण इंग्लिशमध्ये झालं. भारतातल्या काय आपल्याला हिंदी मराठी थोडीफार काय शाळेमध्ये संस्कृत शिकलं असेल ते तेवढं येतं. तर हे जे किंवा त्याचं ग्रामर कसं वेगवेगळं आहे, म्हणजे आतापर्यंत फक्त कसे शब्दांमध्ये कसं साम्य आहे एवढंच फक्त पाहिलं जायचं, पण आता त्या भाषेच्या स्ट्रक्चरकडे आणि त्याचा जो आतला ते जे 2 लेयर्स मी सांगितले त्याचा तो मॅटर्नल लेयर आहे ग्रामर आणि सिमेंटिक्सचा, त्याच्याकडे हळूहळू माझं लक्ष जायला लागलंय. किंवा इंग्लिशमध्ये कसं, जर्मनमध्ये कसं, मराठीत कसं, हिंदीत कसं. फार मजेशीर, म्हणजे मला फार आनंद मिळतो ना एखादं पुस्तक वाचून, तसा मला या पुस्तकातून मिळाला. म्हणजे थोडक्यात काय तर आपण सगळे तिरामिसू बेअर्स आहोत आणि आपण जे काही बोलतो सो दॅट इज अ मिक्सचर. ते वेगवेगळे स्ट्रँड्स एकत्र आलेले आहेत आणि ते एक मिश्रित झालेली आपण भाषा बोलतो. आणि कदाचित अजून काही वर्षांनंतर अजून म्हणजे आपण शुद्ध जे म्हणतो आपण, ते लोक म्हणतात ना ण आणि नो आणि काय, तर ते तरी कुठून काय, कसलं शुद्ध कसलं अशुद्ध, कसलं प्रमाण आणि कसलं अप्रमाण डिफाईन आपण करू शकत नाही, कारण इतकी सरमिसळ आहे की. आणि फक्त भारतातच नाही, लेखिकेने ते ह्याच्यात पण किंवा रोमन लँग्वेजेस, ग्रीक लँग्वेज, किंवा त्या काळात आत्ताचे जे इटालियन, पोर्तुगीज, जर्मन आणि ह्या सगळ्या भाषा आहेत त्यांच्यामध्ये पण अशीच सरमिसळ आहे. जर्मन मध्ये किती इंग्लिश मधनं शब्द आलेले आहेत, इंग्लिशमध्ये किती जर्मन आणि फ्रेंच मधले खूप शब्द आहेत, इंग्लिशमध्ये लॅटिन मधले अनेक शब्द आहेत. सो भाषेकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलतो या पुस्तकातून, आणि तुम्ही जरा वेगळा विचार करायला लागता, जरा थोडा पलीकडचा विचार करता, शुद्ध अशुद्धतेच्याही पलीकडचा. मलाही लँग्वेजेस आवडतात, मलाही भाषा शिकायला आवडतात, थोड्याफार बोलायलाही जमतात आणि वाचायलाही जमतात. तर मी नक्की वाचेन हे पुस्तक, माझ्या रीडिंग लिस्टमध्ये आहे पुस्तक, सो कधीतरी मी नक्की वाचणार आहे. आणि आता आपण भागाच्या या एपिसोडच्या शेवटाकडे आलोय, आणि आज कुठली कविता वाचणार? आज मी एक इंग्लिश कविता वाचणार आहे. मेरी ऑलिव्हर नावाची अमेरिकन कवयित्री होऊन गेली, आणि त्या आत्ताच म्हणजे 2019 मध्ये गेल्या. पुलिट्झर प्राइज मिळालं होतं त्यांना त्यांच्या कवितांकरता. आणि त्यांचं बरंचसं काव्य हे निसर्गाचा एक इन्फ्लुअन्स आहे त्यावर, निसर्गातून प्रेरणा घेऊन केलेल्या बऱ्याच कविता आहेत. आणि त्यांना असं निसर्गामध्ये, जंगलांमध्ये
एकटीला चालत चालत जायला फार आवडायचं. तर त्याचे खूप इन्फ्लुएन्सेस त्यांच्या कवितांमध्ये दिसतात. आणि अत्यंत साधे सोपे शब्द पण आपल्या डोळ्यासमोर येईल अशी सगळी भाषा. तर एक आज डोंट हेजिटेट नावाची कविता आहे. डोंट हेजिटेट बाय मेरी ऑलिव्हर. इफ यू सडनली अँड अनएक्सपेक्टेडली फील जॉय, डोंट हेजिटेट. गिव्ह इन टू इट. देर आर प्लेंटी ऑफ लाईव्स अँड होल टाउन्स डिस्ट्रॉयड ऑर अबाउट टू बी. We are not wise and not very often kind, and much can never be redeemed. Still, life has some possibility left. Perhaps this is its way of fighting back that sometimes something happens better than all the riches or power in the world. It could be anything, but very likely you notice it in the instant when love begins. Anyway, that's often the case. Anyway, whatever it is, don't be afraid of its plenty. Joy is not made to be a crumb.